या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। नवरात्रीचा संबंध जगत जननी माता दुर्गा देवीशी आहे। या जगामध्ये स्त्रीला देवीचा अंश मानला जातो। नवरात्रीमध्ये 2 ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे। त्यांना साक्षात देवीचे रूप मानले जाते। नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना केली जाते। कोणत्याही प्राण्यामध्ये देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते। संपूर्ण वर्षभरामध्ये 4 नवरात्रासह अनेक सण उत्सवांमध्ये देवीचे पूजन केले जाते। देवी पूजन करताना विशेष महत्त्व असते ते म्हणजे कुमारिका पूजनाला। कुमारिका पूजन केल्याशिवाय देवीचे पूजन हे पूर्णत्वास जात नाही। चैत्र आणि शारदीय नवरात्रामध्ये देवीचे विशेष कृपाशीर्वाद प्राप्त होण्यासाठी या विशेष व्रताचे आयोजन केले जाते। कुमारिकांना देवीचे प्रतीक मानले जाऊन त्यांचे पूजन मानपान केले जाते। कुमारिका पूजनाने देवी प्रसन्न होते आणि शुभ आशीर्वाद मिळतात असे मानले जाते। देवी भागवत मध्ये नवकन्यांचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे। कुमारिका पूजन केल्याने धन दीर्घायुष्य बल वृद्धिंगत होते। 2 वर्षाच्या कुमारिकेचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते। 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूप असते, तिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते। 4 वर्षाची कन्या ही कल्याणी असते, हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं। 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते। 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते, तिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्त होतो। 7 वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते, ती ऐश्वर्य प्रदान करते। 8 वर्षांची कन्या शांभवी रूपात असते, हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते। 9 वर्षांची कन्या दुर्गा देवीचे रूप असते, ती शत्रूंचा नाश करते। आणि 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते, ती आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते। कुमारिका घरी आल्यावर त्यांना देवीचे रूप मानून त्यांचे मनोभावे स्वागत करावे। पाय धुवून त्यावर कुंकू लावावे, त्यांना बसण्यास स्वच्छ आसन द्यावे। कपाळावर कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोडधोडाचे जेवण करवावे किंवा प्रसाद म्हणून खीर, पुरी, शिरा असा नैवेद्य दाखवावा। यथाशक्ती कुमारिकांना गजरा, दक्षिणा, भेटवस्तू द्यावी। कुमारिकांना रुमाल, लाल वस्त्र, फळ किंवा खेळणी सुद्धा भेट म्हणून दिले जातात। यानंतर कुमारिकांचे आशीर्वाद घ्यावे। प्रत्येक जण आपापल्या परंपरा, पद्धती, कुळाचार, कुळधर्म याप्रमाणे कुमारिका पूजन यथाशक्ती यथासंभव करतात। एका कुमारिकेचे पूजन केले असता ऐश्वर्य प्राप्ती होते, दोघींचे पूजन केले असता भोग व मोक्ष प्राप्ती होते। 3 कुमारिकांचे पूजन केले असता धर्म, अर्थ व काम यांची प्राप्ती होते। 4 कुमारिकांच्या पूजनाने राज्यपद प्राप्ती होते। 5 कुमारिकांचे पूजन केल्याने विद्या प्राप्ती होते, तर 6 कन्यांच्या पूजनाने षटकर्म सिद्धी होते आणि 7 कन्यांच्या पूजनाने राज्य प्राप्ती होते। 8 कन्यांच्या पूजनेने संपत्ती मिळते, तर 9 कुमारिकांची पूजा केली असता पृथ्वीचे राज्य मिळते असे म्हटले जाते। नवकुमारिकांच्या पूजनाने अनेक लाभ होतात। 10 वर्षावरील कुमारिकांचा कन्या पूजनामध्ये समावेश करू नये। नवरात्रीत कन्या पूजनाचे तर महत्त्व आहेच, परंतु फक्त कन्या पूजन केल्याने पूजा पूर्ण मानली जात नाही, जोपर्यंत यामध्ये आणखी एक भर पडत नाही, तर ती म्हणजे कन्या पूजनामध्ये एक मुलगाही सामील असावा। बटुक म्हणून याची पूजा करतात। प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिले आहे। देवींचे शक्तीपीठ जिथे जिथे स्थापित करण्यात आले आहे, तिथे महादेव स्वतः पृथ्वीवर आले होते। जिथे जिथे सतीचे अंग पडले, तिथे तिथे शक्तीपीठाची स्थापना झाली। तसेच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केले। भैरव पूजा केल्याशिवाय देवीची पूजा अपुरी मानली जाते। याच कारणामुळे कन्या भोजन आयोजित करताना एक मुंजा म्हणजे एक मुलगा असणे शुभ मानले जाते। याचा अर्थ असा की आपण केलेल्या पूजेचं फळ हे संरक्षित असतं, म्हणून देवीच्या पूजेचं फळ वाईट नजरेपासून वाचावं अशी इच्छा असल्यास कुमारिकांसोबत एका मुलालाही म्हणजे मुंजालाही भोजनास निमंत्रण द्यावे आणि त्याचेही यथाशक्ती पूजन करावे। मंडळी, व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय मा दुर्गा लिहा.